तर तो सुद्धा त्याची समजा लस चुकून मधुकरजी किंवा लहान मुलांना देखिए लागली तर कांचनाप्रमाणे नागिण सुद्धा एकमेकांना पसरू शकते. नागपूर आकाशवाणी नागपूर. नागिणीचे टिपिकल कोड असतात. अगदी सुरुवातीला ज्या भागात नागिण येणार आहे त्या भागातली शीर दुखायला लागते. दुसऱ्या दिवशी दुसरा कोड दिसतो. ती लक्षणच की ही नागिण म्हणजे एका शरीरातला भाग दुखायला लागला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. तर याच्यावर नेमके उपाय काय आहेत? नागिणीत महत्वाचं आहे ते पथ्य आहे. म्हणजे Equalizer. चिकित्सा सूत्रात Treble. सांगितलं आहे की पूर्वमेव विसर्पिषु कुर्यात बेस लग्न यानं बेस वाढेल. म्हणजे लंघन हे सगळ्यात महत्वाचं आहे. की नागिण झाली की आधी आपल्या तोंडावर ताबा मिळवावा. अगदी इससे बेस बढ़ गया है अभी. फोडणी न दिलेलं नुसतं ये MW या गोष्टी घेतल्या बैंड है. तरी होते किंवा घावन मूगडाळीचे अब फिर से घावन. ट्रेबल, ये दबाने के बाद ट्रेबल, बीच में का दबाने के बाद ट्रेबल बढ़ता है. पहिले 7 दिवस पथ्य केलं तर ती वाढतही नाही आणि वेळेत आटोक्यात येते आणि वेळेत उपचार घेईल. यामध्ये नेमके उपचार काय और केले इसको पाहिजे? दबाने के बाद ये क्या लिखा है इस पर? योग्य तो वैद्यकीय सल्ला हाई कट घेतला कुछ तर लिखा हुआ है. पुढे वाढ होणार नाही. हाई कट लिखा हुआ है. त्याच्यात वरनं औषध लावणं म्हणा किंवा रक्तमोक्षण करणं सुद्धा त्यामध्ये क्लियरिटी बढ़ गया है ये बटन दबाने से. बरोबर. आता नागिण हा आजार उष्णता शरीरातली वाढली की होतो असं म्हटलं जातं तर ते बरोबर आहे का? ये दोनों को एक साथ दबाने से और क्लियरिटी बढ़ गई. जास्त वाढली किंवा आधीची अब साठलेली तीनों को एक साथ दबा के देखते कारणाने आणखी त्याला निमित्त मिळून ते वर आली की मग ती दिसायला तीनों को एक साथ लागते. दबाने के बाद बहुत क्लियरिटी बढ़ गया है. उष्णता शरीरातली वाढू नये यासाठी नेमके काय गोष्टी केल्या पाहिजे? त्यासाठी स्वस्थ तीनों को बंद करते. जास्त महत्वाचं आहे. म्हणजे जनरली असं होतं की पावसाळ्यात साठलेल्या गोष्टी चॅनल बदल के देखते. ऋतूमध्ये दिसायला लागतात की शरद ऋतूत आधीच्या साठलेल्या होतं की पाऊस खाल्ली जाते गरम खाल्लं जाते. आकाशवाणी पुणे. या गोष्टी जरा कमी खाऊन त्याच्यासोबत जोडीला एक धण्याचं पाणी घेतले किंवा थंड राहण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस थंड दूध आहारामध्ये दिला तर या हे गोष्टी नागपूर. टाळता येऊ शकतात. मॅडम, आणि ती दूषित हे रक्त पुणे. शोषून घेतलं जातं किंवा सार्वदैनिक रक्तमोक्ष आम्ही बांधार पळयता की लिरिसिडिया म्हणजे साऱ्याची झाडां ती साऱ्याची झाडां पणजी, आकाशवाणी पणजी. त्याचो जो पालो असता तो तुम्ही चडान चड तुमच्या शेता भितर वापरू शकता अथवा कुळागरा भितर वापरू म्हणजे येऊ लागली ती दूषित रक्त आकाशवाणी परभणी. किंवा सार्वदैनिक रक्तमोक्ष म्हणजे जसं आपण ब्लड डोनेशन करतो त्याचप्रमाणे पाईप लावून शरीरातलं साधारण 30 ते 40 ml रक्त काढलं जातं. त्याने दूषित रक्त कमी होऊन अंगातली उष्णता कमी होते. म्हणजे एकूण उष्णता वाढू नये यासाठी आपला आहार खूप महत्वाचा आहे. नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाची पुणे. नवी दिशा जागतिक पातळीवर प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक देश, संस्था आणि नागपूर. नागरिक एकत्र येत आहेत. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या नवीकरणीय ऊर्जेचा सध्या वापर वाढवला जात आहे. एकदाच वापरल्या इससे बेस जाणाऱ्या बढ़ता है. प्लास्टिकवर कायद्यानं बंदी घातलेली आहे. औद्योगिक धूर आणि सांडपाणी यावर ट्रबल. नियंत्रण ठेवलं जात आहे. वृक्षारोपण मोहिमा राबवून हरित क्षेत्र वाढवण्यासाठी ये तीनों equalizer बटन प्रयत्न होत आहेत. चालू है. पॅरिस करार यासारख्या इस पे हेडफोन जैक है, ये भी वर्किंग है. कार्बन इस पे स्टीरियो साउंड आता है. उत्सर्जनाचे प्रयत्न
प्रयत्न सुरू आहेत. FM पे स्टीरियो साउंड और FM घर में नहीं चलता है, FM चलाओगे बाहर तो FM का सेपरेट बटन है स्टीरियो का, देखिए BMW FM और FM स्टीरियो लगाओगे, अगर स्ट्रॉन्ग सिग्नल हुआ तो ये दोनों स्पीकर में अलग अलग आवाज आएगी आपको, डबल स्पीकर है, ओला कचरा सुका कचरा इसमें स्टीरियो साउंड आएगा। तो नगर देखिए तीनों बैंड वर्किंग है, घर में FM नहीं चलता याच है, अभियानाचा BMW चलता है। एक भाग म्हणता येईल. नमामि गंगे या योजनेअंतर्गत गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था, शाळा आणि स्थानिक नागरिक एकत्र आले. ही योजना फक्त गंगा नदीपुरती मर्यादित न राहता गावागावातील, शहरातील लोक एकत्र येऊन आपल्याला पाणी देणाऱ्या नदीचं प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊ लागले. त्यामुळे स्वच्छता, ऑन ऑफ स्विच, पर्यावरण ऑफ ऑन, यासारखे DC सॉकेट भी है यहाँ पे, DC 6 वोल्ट का इनपुट दे सकते हो। उपनदी यमुना स्वच्छ करण्यासाठी मदतीनं एक प्रकल्प राबवला गेला. या योजनेची प्रेरणा अनेक देशांनी घेतली, जसे की इंग्लंडने दो अँटिना आहे. थेम्स नदी प्रकल्प, युरोपमधील राईन नदी प्रकल्प, जपाननं सुमेदा नदी प्रकल्प सुरू केले. ये पीछे से नद्यांचं प्रदूषण कमी करून त्यांचं पुनरुज्जीवन करणे हा यामागचा हेतू आहे. चलो, ऑफ कर देते हैं अभी. याशिवाय वृक्ष लागवडीसाठी हरित भारत लेना हो आपसे, आप किसी को तो मुझसे संपर्क कर सकते हो।